मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला। यात पपई व लिंबूच्या बागा जमिनीवर आडवे पडल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। भडगाव तालुक्यातील शेतकरी चुनीलाल वाला पाटील यांनी 4 एकर क्षेत्रात 4000 पपईची झाडे लावली होती। आता उत्पन्नाला सुरुवात होणार होती, परंतु मंगळवारी दुपारी 3 वाजता वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने 800 ते 1000 झाडे जमिनीवर पडली व तयार असलेल्या फळांना गाराचा मार बसल्याने फळ सडण्यास सुरुवात झाली। त्यामुळे शेतकऱ्याला 20 ते 25 लाखांचे येणारे उत्पन्न वाया गेले आहे। या वादळी वाऱ्यासह गारपीटीत करतार सिंग परदेशी यांच्या लिंबू बागाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अनेक शेतकऱ्यांचे काढणीला आलेला मक्का, ज्वारी, बाजरी ओल्या झाल्या आहेत। अनेक शेतकऱ्यांचे उभे असलेला मक्का, बाजरी, ज्वारी पीक आडवी पडले आहे। दुपारी व संध्याकाळी आलेल्या मुसळधार पावसात गुरांचा चारा देखील ओला झाला। या पावसामुळे चारा सडणार आहे। यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। प्रतिनिधी शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव।